जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या जबरदस्त जजेसचं, वर्सेटाईल वैभव मांगले आणि सुरसम्राज्ञी सावनी शेंडे। उत्सवाचं वातावरण आहे या मंचावरही। नवरात्री उत्सवाचं वातावरण तुम्हाला सतत जाणवत राहील, कारण काही स्पर्धक आज गातील देवीची नवरात्रीची खास गाणी। परफॉर्मर ऑफ द वीक आणि एलिमिनेशन तर आज होणारच आहे, पण त्याआधी रंगेल सगळ्या स्पर्धकांसोबत गरब्याचा खेळ। तेव्हा आजचा भाग हा कमाल धमाल होणार यात शंका नाहीये। चला तर मग याच कमाल धमाल भागाची सुरुवात करूया आणि बोलवूया आपल्या पहिल्या स्पर्धकाला। आता पुढचा स्पर्धक जो इकडे येतोय तो खरं तर एक ग्रुप आहे आणि त्यांच्याविषयी बोलायचं म्हणजे मला त्यांची आरतीच केली पाहिजे। बरं, मी त्यांची ओळख कशी करून देईन? आरती लोकगीत, आरती लोकगीत, लोकगीताचे राजे एमएच फोक्स गाजे, युवा सिंगरच्या मंचावर एमएच फोक्स गाजे। जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया, येत आहेत विदर्भ मराठवाड्याचे एमएच फोक्स। नवरात्रीच्या दिवसांमध्ये याहून वेगळं आणि याहून सुप्त किंवा योग्य असं गाणं कुठलं असणार? खूप मजा आली सावनी, मजा आली परफॉर्मन्समध्ये। थोडा पहिल्यांदा ना मला किंचित असा लूज परफॉर्मन्स वाटला अगदी स्टार्टिंगला। मला असं वाटतं त्या हार्मोनीज करेक्ट लागतायत की नाही, सूर बरोबर लागताय की नाही, याच्यामध्ये थोडं तुम्ही जास्ती सतर्क होता का, जरा जास्ती कॉशियस वाटलात मला। हां, त्यामुळे कुठेतरी एकमेकांकडे बघत बघत हां नाही ओके आता आपण मूळ गाण्याकडे वळू असं मला जाणवलं।
हां. आणि गाणं छानच निभावलं तुम्ही, प्रश्नच नाही. आणि तेवढीच दर्जेदार साथ तुम्हाला या सगळ्यांनी दिली, एस्पेशली संदीप कुलकर्णी, आणि त्यांच्यासाठी आम्ही उभे राहून टाळ्या वाजवतो. तुमच्या 8 जणांची जी एकत्रित एनर्जी लागते ना, ती म्हणजे ना ज्वालामुखीसारखी आहे यार. इतकं ते भन्नाट सगळं मिश्रण आहे. सो गोळीबंद जो प्रयोग असतो, गोळीबंद जो एक परफॉर्मन्स असतो, तो अपेक्षित आहे, तो होताच. पण कम्पॅरेटिव्हली आजचा परफॉर्मन्स थोडा त्याच्यापेक्षा कमी होता. एवढाच त्यातला भाग आहे, पण बेस्ट. थँक्यू सर. थँक्यू. सो ऑल द बेस्ट. असेच छान गात राहा. तुम्ही बसू शकता. थँक्यू. थँक्यू सर. कोलीवारातल्या मंडलात आता मातेची आरती होणार आहे. आपल्या सगळ्यांचा लाडका बाला हित्त येऊन ती बोलणार आहे. आपला बाला केवढी बारी बारी गाणी बोलतो तुम्हाला तर माहिती आहे. मग ते येऱ्यासारखे बघत काय बसला? अरे जरा जोरानं टाळ्या शिट्ट्या होऊन जाऊ दे. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया विरारच्या अनिमेश ठाकूरचं. काल के पंजे से माता बचाओ, जय माष्ट भवानी. काल के पंजे से माता बचाओ, जय माष्ट भवानी. माँ जय माष्ट भवानी हो, जय माष्ट भवानी. हे नाम रे सबसे बड़ा तेरा नाम, शेरो वाली ऊंचे डेरो वाली, बिगड़े बना दे मेरे काम. नाम रे नाम रे सबसे बड़ा तेरा नाम, शेरो वाली ऊंचे डेरो वाली, बिगड़े बना दे मेरे काम. नाम रे हालो कैसा कठिन पल कैसी घड़ी है, विपदान पड़ी. तू ही दिखावे रास्ता, ये दुनिया रास्ता रोके खड़ी. हो मेरा जीवन बना, हो मेरा जीवन बना एक संग्राम. शेरो वाली ऊंचे डेरो वाली, माता जोता वाली, बिगड़े बना दे मेरे काम. नाम रे नाम रे सबसे बड़ा तेरा नाम, शेरो वाली ऊंचे डेरो वाली, माता जोता वाली, बिगड़े बना दे मेरे काम. नाम रे तू ही देने वाली माता, तू ही लेने वाली. तेरी जय जयकार करूं मैं, भर दे झोली खाली. माँ भर दे झोली खाली हो, भर दे झोली खाली. कमेंट्सला सुरुवात करण्याच्या आधी मला वाटतं मी टिपऱ्या खेळत होतो इकडे. त्या इकडे येऊन खेळूया आपण. एक एक कडवं आणि आपण सगळ्यांनी फेर धरायचा का? चालेल ना? सगळे कारण- सगळे चला मग या इकडे. हे नाम रे सबसे बड़ा तेरा नाम, शेरो वाली ऊंचे डेरो वाली, बिगड़े बना दे मेरे काम. नाम रे नाम रे सबसे बड़ा तेरा नाम, ओ शेरो वाली
माहोल बनणं म्हणजे काय असतं हे तू आता इथे प्रूव्ह केलंयस. थँक्यू मॅम. सावनी, अनिमेश कहर केलास. काय एनर्जी आहे तुझ्यात अरे. आणि त्या सगळ्या ह्याच्यात ना तू तुझा बॅलन्स ठेवून असतोस सगळ्या बाबतीत, ताला सुराच्या बाबतीत. आणि करेक्ट. पुन्हा एकदा अप्रतिम पर्कशनला दाद द्यावीशी वाटते मला. अप्रतिम. आणि सगळ्यांना घेऊन जातोस तू बरोबर तुझ्या वाटचालीत, त्यामुळे मला आवडतं ते. थँक्यू मॅम. जबरदस्त. थँक्स लॉट मॅम. वैभव, धमाल धमाल. अनिमेश, येस सर. तुझा आवाज नाचतो यार. म्हणजे या टाईपची गाणी म्हणजे तुझा हातखंडा आहे. म्हणजे हे सगळ्यांनाच माहिती आहे की तू किती मनापासून आणि किती तुला त्याच्यात मजा येते. कारण तुला माहिती असतं की मी जेव्हा गातो तेव्हा माझा आवाज गात असतो, माझा आवाज नाचत असतो आणि म्हणून समोरचाही नाचणार असतो हे तुला माहिती असतं. म्हणून त्याची तुला मजा जास्त येते. कडव्यामध्ये काय लयीत काय म्हणजे काय तू तू ही लेने वाली माता, तू ही देने वाली, तेरी जय जयकार करूं मैं, भर दे झोली खाली माँ. कमाल मीन्स अ लॉट सर. थँक्स अ लॉट. थँक्यू. अनिमेश, तू अप्रतिम गातोस, तू उत्तम गायक आहेस हे तू या मंचावरती सिद्ध केलेलं आहेस. आणि आम्हाला सगळ्यांना तुझ्या आवाजाची भयंकर काळजी आहे. म्हणजे कौतुक आहे आणि त्याच्याचमुळे काळजी सुद्धा आहे. तर पितांबरी कंठवटीकडून तुला एक आम्ही छोटंसं गिफ्ट हॅम्पर देणार आहोत तुझ्या आवाजाची काळजी घेण्यासाठी. थँक्यू मॅम. मी सावनीला विनंती करते की तिने ते गिफ्ट हॅम्पर अनिमेशला द्यावं. सो अनिमेश, गिफ्ट हॅम्पर मिळालेला आहे. Yes. प्लीज आवाजाची काळजी घे आणि त्याच्यासाठी तुला मदत म्हणून हे आहेच आहे. तू बसू थँक्यू. शकतोस. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. तुम्हाला कला क्षेत्रात करिअर करायचं आहे किंवा चित्रकार, कवी, अभिनेता व्हायचं आहे, मग आमच्या या पुढच्या स्पर्धकाला भेटा. चित्रकला, कविता, अभिनय कसा करू नये हे त्याला भेटून तुम्हाला नक्की कळेल. पण जर तुम्हाला उत्तम गायक व्हायचं असेल तर मग मात्र त्याला भेटून तुम्हाला कळेल की सुरांचा आणि वयाचा संबंध नसतो. लहान वयातही सुरात गाता येतं. चला तर मग बोलूया आपल्या वयाने लहान पण सुरेल स्पर्धकाला. सावनी ज्याला म्हणते बनी आणि वैभव ज्याला म्हणतो आगाऊपणा कमी, असा ठाण्याचा ओंकार कानेटकर. दुर्गाई माझी, गौराई माझी, उमाई माझी हो, अंबिका माझी, चंडिका माझी, रेणुका माझी हो. दुर्गाई माझी, गौराई माझी, उमाई माझी हो, अंबिका माझी, चंडिका माझी, रेणुका माझी हो. आईच्या घराला हजार दारे, पायारी पाताळ छताला तारे, शुक्रवाराला तुझी या घराला आई तुझ्या दारी आले. दुर्गाई माझी, गौराई माझी, उमाई माझी हो, अंबिका माझी, चंडिका माझी, रेणुका माझी हो. आईच्या घराला पायारी पाताळ, शुक्रवाराला तुझ्या घराला आई तुझ्या दारी आली. दुर्गाई माझी, गौराई माझी, उमाई माझी हो. आधी मायामुळं बरेच त्रिशूळ, चक्रगदा शोभे, सिंहाच्या वाहनी जगाची जननी, स्वर्ग साथी उभे, अंगणी तुझ्या विसावा मिळे सरळ प्रवास पाऊल खिळे, अंगणी तुझ्या विसावा मिळे सरळ प्रवास पाऊल खिळे. शुक्रवाराला तुझी या घराला आई तुझ्या दारी आले. दुर्गाई माझी, गौराई माझी, उमाई माझी हो, अंबिका माझी, चंडिका माझी, रेणुका माझी हो. आईच्या घराला पायारी पाताळ, शुक्रवाराला तुझी या घराला आई तुझ्या दारी आले. अंबिका माझी, चंडिका माझी, रेणुका माझी हो. दुर्गाई माझी, गौराई माझी, उमाई माझी हो, अंबिका माझी, चंडिका माझी, रेणुका माझी हो. आईच्या घराला हजार दारे, पायारी पाताळ छताला तारे, दुर्गाई माझी, गौराई माझी, उमाई माझी हो. ओंकार, हे नवीन ब्रेथलेस बसवलंयस का तू गाणं? नाही, किती शब्द होते त्याच्यात.
आणि तरी तो कुठे त्या शब्दांच्या मागे पळतोय, घाई हो करतोय, हो कुठे बिथरलाय, असं काही नाही. कसलं जबरदस्त निभावलं रे गाणं. थँक्यू. आणि खरं सांगू मृण्मय, मला एका साईडला खूप हसू येत होतं, कारण का त्या तिघींचा आवाज तिघी मिळून सुद्धा फोल ठरवत होत्या याच्यासमोर. त्या तिघी जीव तोडून कोरस मध्ये गात आहेत आणि हा एकटा Batting पोहावत करत होता. हिडला होता. हो खूप मस्त रे ओमकार. थँक्यू मॅम. वा 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 ओमकार, मला तुझं ना आत्तापर्यंतचं आवडलेलं गाणं आहे हे. थँक्यू मॅम. कारण याच्यामध्ये इतका गाण्याचा टेम्पो फास्ट आहे. ते गाणं लईला सुराला सांभाळून गाणं हे इतकं कठीण आहे. म्हणजे असं वाटतं की हे असं गाणं गाता आलं पाहिजे स्टेजवर. थँक्यू सर. वा 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 कमाल धमाल धमाल. तर मग काय, असाच गात राहा मस्त आणि ब्लास्ट वर ब्लास्ट घेत राहा. एक मिनिट, तू आज मला काय बनायचं ते विचारणार नाही काय? आ हे आज हे. काय बनायचं? सॉरी बाबा, तुझ्या गाण्याचा इम्पॅक्टच डोक्यातून जात नव्हता, त्यामुळे मला वाटलं की तुला आता गायकच बनायचं असेल. नाही, मला आज भूगोलाचे शिक्षक बनायचे. हे बाबा, तुला माहितीये का आपले जे हे शिक्षक इकडे बसलेले आहेत, वैभव मांगले सर, ते सुद्धा भूगोलाचे शिक्षक होते त्यांच्या शाळेमध्ये. माहितीये. त्यामुळे तुला जर का भूगोलाचा शिक्षक बनायचं असेल तर तो असा परफेक्ट बनायला पाहिजे, नाहीतर बोलणी पडू शकतात. एक मिनिट, मी आता भूगोलाचा शिक्षक बनून येतो. बनून येणार आहेस तोही भूगोलाचा शिक्षक? द्या मग माईक द्या, ती जबाबदारी असते ना माझ्याकडे. चला, आज काही वीक वगैरे नाहीये, बघून बरं वाटलं मला. मग आता काय करून दाखवणार आहेस तू? कसं शिकवणार आहे किंवा काय? मी वैभव सरांना जरा कंट्रीजच्या कॅपिटल विचारणार आहे. आ? तू भूगोलाचा शिक्षक आहेस याचा अर्थ मी असा नाही घ्यायचा आहे की मी विद्यार्थी आहे. तू काही बनशील, तू मला का दावणीला धरतोयस? तो घाबरलाय. घाबरला वैभव, घाबरला. घाबरलं म्हणजे अरे 195 देशांमधले कुठल्याही याचं तर विचारेल काही. वैभव, त्याचं वय बघ, तुझं वय बघ. अरे म्हणूनच घाबरायला होत आहे. हा, मी तुम्हाला विचारतो, हा. US ची कॅपिटल काय आहे? वॉशिंग्टन. बरोबर. हा. सोपं आहे की मग हे? चालू दे खेळ तुमचा, चालू दे बाळा. आता मी विचारणार तुला. मला सांग, अझरबैजानची कुठली कॅपिटल? बाकू. बाकू. एक बाकू मिनिट, अझरबैजान हा देश आहे. हा देश आहे? मला आत्ताच कळलं. मला पण आत्ताच कळलंय. संयुक्त रशिया जेव्हा फुटला त्याच्यानंतर हे सगळे देश त्याच्यातून तयार झालेले आहेत. जो देशही आपल्याला माहिती नाहीये सावनी, हो ना. त्याच्या राजधान्या याला माहिती आहेत. पाठांतर चोख आता तू आहे, त्याला विचारणार कानिटकर आहेस? इजिप्तची कॅपिटल काय आहे? इजिप्तची कॅपिटल फोन फ्रेंड. म्हणजे त्यांनी तुला ऑप्शन हा, विचारलाय की तो मित्राला एका फोन- मित्राला फोन करून त्याचं उत्तर विचारू शकतो का? करून विचारू का? हा. हॅलो सावनी. हॅलो 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 हा, बोल रे. ऐक, मी आता इथे एका कार्यक्रमात आहे आणि जिकडे हॉट सीटवर ओमकार कानिटकर बसलाय आणि मी समोर आहे. मला पैसे मिळणार नाहीयेत पण तरी सुद्धा आता माझी वाट लावायची चाललेली आहे. हा, तर त्याने मला प्रश्न विचारलाय, इजिप्त या देशाची राजधानी कुठली आहे? तर प्लीज जरा पटकन सांग. 30 सेकंदाच्या. ऐकू येत नाही. हॅलो 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 प्लीज. हॅलो 30 सेकंदच आहे. हॅलो 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 ऐक ना, इजिप्तची. हॅलो इजिप्त डेक्कन नव्हे, इजिप्त. काय पुणेरी मिसळ. हॅलो. अरे यार सॉरी, तो फोन कट झाला, तिला ऐकू येत नव्हतं. सोयीस्कर. So मला वाटतं ओमकार, आता तूच याचं उत्तर देऊन टाक. काय, कुठली राजधानी इजिप्तची? कायरो आणि आधीची मेम्फिस. त्यालाही 2 राजधान्या होत्या, त्या दोन्हीची नावं याला माहिती आहे. पण नावं ओमकार, हॅट्स ऑफ टू यू. क्या बात. थँक्यू. ऑल द बेस्ट. तू बसू शकतोस. थँक्यू. आता पुढचा जो स्पर्धक इकडे येतोय ना, तो खूप पॉझिटिव्ह आहे, खूपच पॉझिटिव्ह व्यक्ती आहे. म्हणजे त्याच्या इतका पॉझिटिव्ह माणूस मी आयुष्यात कधी पाहिला नाहीये. कधीही कुठल्याही गोष्टीला तो नाही म्हणत नाही. गाणं तयार आहे का? हो. भीती वाटते का? हो. भीती गेली का? हो. म्हणजे त्याला फक्त गाता येतं आणि हो म्हणता येतं. हो की नाही चेतन? हो हो. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया नाशिकच्या चेतन लोखंडेचं.
पंढरपुरात त्या पंढरपुरात काय वाजत गाजत, काय वाजत गाजत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत. पंढरपुरात काय वाजत गाजत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत. राजा भीमकाची होती रुक्मिणी उपवारा, राजा भीमकाची होती रुक्मिणी उपवारा, लिहून पत्रिका दिल्या देशोदेशावर, लिहून पत्रिका दिल्या देशोदेशावर, दिल्या देशोदेशावर. टाळ मृदुंग ही हो, टाळ मृदुंग ही किती हर्षानं वाजत, किती हर्षानं वाजत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत. पंढरपुरात काय वाजत गाजत, पंढरपुरात काय वाजत गाजत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत. मागच्या वेळेला सावनी आणि वैभव तुम्ही दोघांनी याला सांगितलं होतं की थोडंसं आणखीन काहीतरी व्हॉइस मॉड्युलेशन कर किंवा दरवेळेला तीच ती गाणी नको, काहीतरी वेगळं ट्राय कर. आणि आज त्यांनी वेगळं देण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या या प्रयत्नातनं हा ब्लास्ट सुद्धा मिळालाय. काय सांगशील? अर्थातच चेतन, तुला याच्यासाठीच हा ब्लास्ट आहे की तुझ्या नॉर्मल आवाजात गायलास, कुठेही आक्रोश नव्हता, कुठेही ऐका ना असं काही नव्हतं, ऐका असं होतं. आणि ते सुद्धा भावलं. मुख्य म्हणजे ते सुद्धा तेवढंच ब्राईट होतं. मॉड्युलेट केलंस तू आवाजाला, कमी जास्त सुरात कमी जास्त नाही झालास. आणि टाळ ज्या पद्धतीने म्हणलास ना तू, खूप भाव सुंदर पद्धतीने पोचल्या त्या टाळीतून आमच्यापर्यंत. आणि मला आवडलं तुझा हा आविष्कार, पण खूप आवडला. याच्यावर खरंच विचार कर आणि असाच पुढे जा रे. ही पण वाट तुझ्याकरता मोकळी आहे, हे कळलं तुलाच. ऑल द बेस्ट. थँक्यू. चेतन, फार सुंदर गायलास रे, खूप सुंदर गायलास. शांत शांत सगळं शांत. किती सुंदर सूर लागले, किती छोट्या छोट्या छान सोपी चाल, छान चाल आहे. पण त्यातल्या जागा सुद्धा किती छान घेतल्यास, मनापासून घेतल्यास. ऐकताना पण किती आनंद आला, गाताना तुला आनंद आला, हो की नाही? ऑल द बेस्ट. थँक्यू. आणि तुझ्याकडून आणखीन नवनवीन गाणी ऐकायला आम्हाला नक्की आवडेल. सो ऑल द बेस्ट. तू बसू शकतोस. भाई अपन को थोड़ा अभी इधर ना थोड़ा रिदम मांगता है. वेगा वेगा यांचा स्वॅग, वेगळी वेगळी यांची स्टाईल. वेगा वेगा यांचा स्वॅग, वेगळी वेगळी यांची स्टाईल. जुन्या गाण्यांना करतात नव्यानंही डिझाईन. वेगा वेगा यांचा स्वॅग, वेगळी वेगळी यांची स्टाईल. जुन्या गाण्यांनाही करतात नव्यानेही डिझाईन. द सेंट्रल क्वार्टरचा परफॉर्मन्स आणि तो चेहऱ्यावर स्माइल. द सेंट्रल क्वार्टरचा परफॉर्मन्स आणि तो चेहऱ्यावर स्माइल. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया कल्याण आणि डोंबिवलीच्या द सेंट्रल क्वार्टर यांचं.
असू दे दुनियादारी टक्कर फिर भी देऊया थोडी थोडी वेळी सगताना वाटे वेळी उत्तर तिरके शोधूया रास्ते जरी वेगळे एक तो गाव शोधूया वाढली सरी अंतरे गुंतुनी मने ठेवूया ही प्यारी यारी तेरी मेरी आपली सोरी लय भारी बिनधास्त बेधडक कुठेही दे धडक कॉलेजच्या अभ्यासाचा पहिला धडा दोस्ती मधली यारी कॉलेजची दुनिया सारी वेड्या या आकाशात मोकळे उडा जोशल्या क्षणाशी आपली ही दोस्ती दिवस हे जगूया करू चला ही मस्ती थोडीशी आपण जाणून घेऊया परीक्षकांचं काय मत आहे ते. सावनी, धमाल, मजा आली. खूप युवा कंपोजिशन होतं खऱ्या अर्थाने. हां, आणि तुम्ही एकत्रितपणे ते खूप छान सादर केलं. पण विशेष करून मला असं वाटतं की वैभव आणि मी आत्ताच हा निर्णय घेतला की शेवटच्या ड्रम्ससाठी ये बात. हा तुझ्यासाठी आहे विशेष. अप्रतिम मधली लयकारी होती, तालाला सोडून मध्ये जाणारी होती तरी धरून असणारी होती आणि कमाल, एकदम आउटस्टँडिंग तुझं ड्रम्सचं वादन होतं. नक्कीच बेस्ट युवा परफॉर्मन्स. वा. थँक्यू सो मच मॅम. हा तुमचा सलगचा चौथा ब्लास्ट आहे. हो, ब्लास्ट पे ब्लास्ट ऐकतच नाही आहात तुम्ही. वैभव. चौथा ब्लास्ट आहे, बरोबर आहे, पण तो खास करून या मुलासाठी होता. हो. परफॉर्मन्स तुमचा छान होता नेहमीसारखाच. रॉकिंग आणि तुम्ही नेहमीच मेहनत करता हे दिसतं. तुमच्या पहिल्या परफॉर्मन्सपासून आत्तापर्यंतची तुमचा जो प्रोग्रेस आहे ती सुधारणा फारच सुंदर आहे आणि छान आहे. आणि ऑल द बेस्ट. थँक्यू सर. तुम्ही बसू थँक्यू शकता. थँक्यू सर. थँक्यू मॅम. असं म्हणतात की एका म्यानात दोन तलवारी नाही राहू शकत. पण आता जे स्पर्धक इकडे येणार आहेत ना, त्यांनी ही म्हण खोटी करून दाखवली आहे. या दोघांचेही आवाज तलवारींसारखे धारधार आहेत. त्यांच्या गळ्यातून सळसळत्या ताना बाहेर पडतात आणि या दोन तलवारी एकमेकांना भिडल्या की उमटतो एक असा सूर जो खऱ्या रसिकाला घायाळ करतो. सुरांवर स्वार होऊन खणखणीत गळ्याचे दोन गायक इकडे येत आहेत, तेव्हा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया पुण्याच्या दर्शन आणि दुर्वांकुर कुलकर्णी यांचं.
प्रेक्षकांचं काय मत आहे ते जाणून घ्यायचंय मला. सावनी. अप्रतिम दर्शन दुर्वांकूर, दमदार परफॉर्मन्स होता एकदम. सुराला धरून आणि कुठेही तुमची एनर्जी कमी पडली नाही. आणि तुझा बेस आणि त्याचा ट्रेबल हा इतका परफेक्ट मॅच होतो ना दरवेळी वा. की ते कॉम्बिनेशन ऐकायला खूप आवडतं मला. खूप खूप मस्त. थँक्यू मॅम. वैभव. तुम्ही खूप छान न्याय दिलात या गाण्याला. कारण लताबाईंनी ही गाणी इतकी अजरामर करून ठेवली आहेत यार. ते ऐकताना त्यांचा एक ट्रॅक पाठीमागे चालूच असतो आपल्या कुठलंही लताबाईंचं गाणं ऐकलं की. पण तरीसुद्धा मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या पद्धतीने इतकं सुंदर ते सादर केलं तर त्याचा आनंदही फार वेगळ्या अर्थाने आम्हाला इथे घेता आला. क्या बात है, क्या बात है. थँक्यू सर. वा वा वा. सो असेच गात राहा. थँक्यू सो मच. तुम्ही बसू शकता. थँक्यू. आत्ता पहिल्यांदा वेळ आहे ती म्हणजे कोणाचा परफॉर्मन्स सर्वोत्तम होता हे जाणून घेण्याची. कोण आहे परफॉर्मर ऑफ द वीक? तुम्ही ते नाव जाहीर करावं. या आठवड्याचा परफॉर्मर ऑफ द वीक आहे ओमकार. ये दुर्गाई माझी, गौराई माझी, उमाई माझी हो, अंबिका माझी, चंडिका माझी, रेणुका माझी हो, आईच्या घराला सो ओमकार, तुला मिळतंय नानल्स प्रतिलोमाकडून एक छोटंसं गिफ्ट हॅम्पर. दुर्गाई माझी, गौराई माझी, उमाई माझी हो. ऑल द बेस्ट. तू बसू शकतोस. आता ती वेळ आलेली आहे ज्याची आपण कोणीच वाट बघत नाही आहोत. स्पर्धेच्या नियमानुसार या आठवड्याला एका स्पर्धकाला मंच सोडून जायला लागणार आहे. मी परीक्षकांना बॉटम 3 मध्ये असलेल्या स्पर्धकांची नावं देण्याची विनंती करते. सगळ्यात पहिल्यांदा जगदीश चव्हाण. त्यानंतर विशाल सिंग. आणि बॉटम 3 मध्ये पहिल्यांदा नाव येत आहे यांचं MH फोक्स. मला पहिल्यांदा MH फोक्स साठी विचारायचं आहे की सलग 4 ब्लास्ट मिळाल्यानंतर आज डिरेक्टली बॉटम 3 मध्ये आहात तुम्ही. काय वाटतंय? स्पर्धा चुरशीची होत आहे. जजेस ज्या पद्धतीनं आम्हाला प्रत्येक गोष्ट सांगतात जसं या अगोदर फायदाही झालेला आहे प्रत्येक गोष्टीचा. बरोबर. तसंच आजही आम्ही पुन्हा एकदा अंतर्मुख होण्याची गरज आहे. काहीतरी कमी पडलंय आमचं. विशाल. थोड़ा सा वीक हुआ परफॉर्मेंस, बाकी और ज्यादा competition तैयारी टफ है. करनी चाहिए. जगदीश, प्रॉमिसिंग स्पर्धक म्हणून आम्ही तुझ्याकडे बघतोय आणि आज बॉटम 3 मध्ये यायला लागलाय. फोर्स कमी झाला सुरुवातीला. बरोबर आहे त्यांचं. MH फोक्स. मला सांगायला बरं वाटतंय की तुम्ही सेफ आहात. विशाल आणि जगदीश, अनफॉर्च्युनेटली तुमच्या दोघांपैकी एकाला आज हा मंच सोडून जायला लागणार आहे. जगदीश, तुला इकडेच थांबायचं आहे. विशाल, तू जाऊन बसू शकतो. हे सगळ्यांसाठीच अनपेक्षित आहे. हे पचवायला सुद्धा अवघड आहे. आणि हा त्या दिवशी तुम्ही किती चांगल्या पद्धतीने सादरीकरण करताय त्याच्यावरती हा रिझल्ट अवलंबून असल्यामुळे हा आजचा निर्णय आपल्याला ऍक्सेप्ट करायला लागणार आहे. जगदीश, चालेल ते. काय सांगशील? सगळ्यात पहिले म्हणजे माझी
लायकी नव्हती या स्टेजपर्यंत यायची. माझं भाग्य, माझ्या आईवडिलांची पुण्याई, माझ्या गुरुजींचे आशीर्वाद मी इथपर्यंत पोहोचलो. खूप खूप थँक्यू जीवा. तुझी लायकी नव्हती असं म्हणू नकोस. याचं कारण म्हणजे तुझी लायकी याच्यापेक्षा खूप मोठी आहे. हा प्रवास तुझा थांबणार नाही, हा चालू राहील आणि खूप पुढपर्यंत जाशील. मी सगळ्यांना बोलवते, आपल्या लाडक्या मित्राला आपण सगळ्यात जास्त वाईट जर वाटलं असेल तर मला वाटलं याचं कारण मी याच्या गायकीचा, याच्या आवाजाचा मी फॅन आहे आणि तो ज्या भागातून आला आहे, ज्या परिस्थितीतून आला आहे त्याचं मला कौतुक आहे. कारण या परिस्थितीमध्ये सुद्धा आपली कला कशी जगता येते याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे मला वाटतं हा मुलगा आहे. काय करू? मला फक्त एवढंच सांगायचं आहे की जे मी तुला म्हटलं होतं की तुझा प्रवास थांबणार नाहीये, तर तो खरंच थांबणार नाहीये. आज काही एलिमिनेशन वगैरे काही नाहीये. हा आठवडा एलिमिनेशन नाहीये जगदीश. एलिमिनेशन नाहीये, कोणी बाहेर जाणार नाहीये. हा नवरात्रीचा आठवडा आहे. यांचं सेलिब्रेशन असं चालू राहील कारण हा प्रत्येकासाठी धक्का आहे. नवरात्रीचा आठवडा आहे त्यामुळे परीक्षकांनी असं ठरवलं की या आठवड्यामध्ये अजिबात एलिमिनेशन होणार नाही आणि म्हणूनच परफॉर्मर ऑफ द वीक ओमकार असून सुद्धा त्याच्या खात्यामध्ये रक्कम बदलणार नाहीये कारण हा मंच सोडून कोणीही जाणार नाहीये. मंडळी, युवा सिंगर 1 नंबर हा कार्यक्रम तुम्ही कुठेही कधीही आणि केव्हाही बघू शकता झी5 या ॲपवरती. त्यामुळे डाउनलोड केलं नसेल तर प्लीज लगेच डाउनलोड करा.